नमस्कार, मी रुचिकाज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत। तर आज आपण या ठिकाणी चंपाषष्ठी विशेष नैवेद्यासाठी बनवलं जाणारं भरीत रोडगं या ठिकाणी बनवणार आहोत। तर आज आपण या ठिकाणी हे जे भरीत बनवणार आहोत ते अगदी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत। याची टेस्ट खायला अजूनच छान अशी लागते। चला तर मग या ठिकाणी आज आपण ताजी कांद्याची पात घालून बनवलेलं भरीत कसं बनवायचं ते बघणार आहोत। तर भरीत बनवण्यासाठी मी या ठिकाणी एक मोठ्या आकाराचं वांग घेतलेलं आहे। तर वजनी प्रमाणात सांगायला गेलं तर या ठिकाणी हे पाव किलो वांग आहे। वांग हे अशा प्रकारचंच घ्यायचं आहे, कारण हे भरतासाठी खास वापरलं जातं, कारण यामध्ये बियांचं प्रमाण अगदी कमी असतं। त्यानंतर आता आपल्याला या वांग्याला सुरीने अशा प्रकारे चिरा मारून घ्यायच्या आहेत। त्यामुळे काय होतं की आपलं हे जे वांग आहे ते अगदी झटपट असं भाजलं जातं, त्याचबरोबर आतमध्ये पर्यंत सुद्धा अगदी व्यवस्थित असं भाजलं जातं। तर अशा प्रकारे थोड्या अंतरावरती आपण या ठिकाणी या वांग्याला सर्व बाजूनी चिरा मारून घेतलेले आहे। त्यानंतर आता आपल्याला या चिरांमध्ये काही लसणाच्या पाकळ्या व कमी तिखट अशा हिरव्या मिरच्या यामध्ये आपल्याला अशा प्रकारे भरून घ्यायच्या आहेत। तर या ठिकाणी मी 5 लसणाच्या पाकळ्या आणि 5 कमी तिखट हिरव्या मिरच्या अशा प्रकारे या चिरांमध्ये भरून घेणार आहे। तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी या लसणाच्या पाकळ्या आणि हिरव्या मिरच्या या वांग्याच्या चिरांमध्ये भरून घेतल्या। तर त्यामुळे काय होतं की वांग्यासोबत या लसणाच्या पाकळ्या आणि मिरच्या सुद्धा व्यवस्थित अशा भाजल्या जातात। त्यामुळे आपल्या या भरताला अजूनच छान अशी टेस्ट येते। तुम्ही सुद्धा या पद्धतीने एकदा वांग्याचं भरीत नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला सुद्धा हे वांग्याचं भरीत खायला खूप जास्त प्रमाणात आवडेल। तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी सर्व वांग्यामध्ये या लसणाच्या पाकळ्या आणि हिरव्या मिरच्या व्यवस्थित अशा भरून घेतलेल्या आहेत। त्यानंतर आपल्या हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि हे तेल या वांग्याला सगळीकडे असं व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे। त्यामुळे काय होतं की आपलं हे वांग अगदी झटपट असं शिजलं जातं आणि याचं जे वरचं साल आहे ते सुद्धा अगदी पटकन आपल्याला काढता येतं। तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी वांग्याला सगळीकडून तेल लावून घेतलेलं आहे। त्यानंतर गॅसवरती एका जाळीवरती आपण हे वांग ठेवून घेतलेलं आहे। आता आपल्याला या ठिकाणी हे जे वांग आहे ते सर्व बाजूने व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे। तर साधारणतः हे वांग भाजायला आपल्याला या ठिकाणी 5 ते 6 मिनिटे लागतात। तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी हे वांग सर्व बाजूने व्यवस्थित असं भाजून घेतलेलं आहे। त्यानंतर आता हे वांग सगळीकडून व्यवस्थित भाजून झालं की आपल्याला या ठिकाणी गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे जे वांग आहे ते एखाद्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला या ठिकाणी हे जे वांग आहे ते आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे, किंवा थोडंसं जरी थंड करून घेतलं तरी देखील चालेल। तर आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया। तर या ठिकाणी आपण आज जे हे वांग घेतलेलं होतं ते खास भरतासाठी वापरलं जातं आणि याची साल जी असते ती अगदी पातळ असते। त्यामुळे हे जे वांग आहे ते अगदी झटपट असं शिजलं जातं आणि विशेष म्हणजे आपण याला चिरा मारून घेतलेल्या होत्या, त्यामुळे सुद्धा हे वांग शिजायला अजिबात जास्त वेळ लागलेला नाही। तर वांग हलकसं कोमट झाल्यानंतर मी लगेच याचे साल काढायला सुरुवात केलेली आहे, कारण मी याचं लगेच भरीत बनवणार आहे। जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही या ठिकाणी वांग पूर्णपणे थंड झाल्यानंतर याचे साल काढून घेऊ शकता। फक्त हाताला सोसवेल इथपर्यंत वांग आपल्याला या ठिकाणी थंड करून घ्यायचं आहे। त्यानंतर याचे साल काढून घेतले तरी देखील चालेल। तर यामध्ये आपण जो लसूण आणि हिरवी मिरची यामध्ये भरलेली होती ती सुद्धा अगदी छान अशी भाजल्या गेलेली आहे। तर यामुळे काय होतं की आपल्या या वांग्याला अगदी छान असा फ्लेवर येईल। आता आपण जो वांग्याचा देठ आहे तो सुरीने अशा प्रकारे कट करून घेऊया। आपण याला भरतामध्ये अजिबात वापरणार नाही। त्यानंतर आता आपण या ठिकाणी एक काठी चमचा घेऊन, किंवा तुमच्याकडे पावभाजी मॅशर असेल तर तुम्ही त्याने हे जे वांग आहे त्याला व्यवस्थित असं मॅश करून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता हिरवी मिरची आणि लसूण सुद्धा या वांग्यासोबत अगदी व्यवस्थित भाजला गेलेला आहे, त्यामुळे तो सुद्धा अगदी झटपट असा यामध्ये मॅश होत आहे। तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी या काटे चमच्याने याला व्यवस्थित असं मॅश करून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी आपण वांग त्याचबरोबर हिरवी मिरची आणि लसूण व्यवस्थित असं मॅश करून घेतलेलं आहे। आता मी या ठिकाणी भरीत बनवण्यासाठी लोखंडी कढईचा वापर करीत आहे। यामुळे काय होतं की या भरताला अजून छान अशी टेस्ट येते आणि रंग सुद्धा अगदी छान येतो। जर तुमच्याकडे लोखंडी कढई नसेल तर तुम्ही या ठिकाणी आपल्या कुठल्याही घरगुती जी कढई असेल तिचा वापर करू शकता। त्यानंतर मी कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल घातलेलं होतं। तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी आणि पाव चमचा हिंग घालून घेतलेला आहे। आता या ठिकाणी आपण
5 ते 6 लसणाच्या पाकळ्या ठेचून यामध्ये घातलेल्या आहे। यामुळे काय होतं की लसूण ठेचून घातला की आपल्या या भरिताला खूप छान असा फ्लेवर येतो। आता लसूण यामध्ये व्यवस्थित परतून झाला की त्यानंतर पाथीचा जो ओला कांदा असतो तो आपण या ठिकाणी 2 छोटे कांदे व्यवस्थित असे बारीक कट करून यामध्ये ऍड करून घेतलेले आहेत। या ठिकाणी भरीत बनवण्यासाठी शक्यतो नव्या कांद्याचा किंवा पाथीचा जो ओला कांदा असतो त्याचा जर वापर केला तर भरिताला अजूनच छान अशी टेस्ट येते। तर या ठिकाणी मी पाथीचा जो ओला कांदा होता त्यामधले 2 छोटे कांदे व्यवस्थित बारीक कट करून यामध्ये ऍड करून घेतलेले आहे। कांदा या ठिकाणी हलकासा आपल्याला परतून घ्यायचा आहे। मिनिटभर कांदा व्यवस्थित परतून झाला की त्यानंतर आता आपल्याला यामध्ये 1 वाटी ताजी बारीक कट करून घेतलेली कांद्याची पात यामध्ये ऍड करून घ्यायची आहे। कांद्याची पात आता आपल्याला यामध्ये मिनिटभर व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे। कांद्याच्या पातीमुळे सुद्धा आपल्या या भरताला अजून छान अशी टेस्ट येते। त्यानंतर आता पात व्यवस्थित परतून झाली की आता आपल्याला यामध्ये थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर यामध्ये ऍड करायची आहे। कोथिंबीर आता आपल्याला यामध्ये एकदा व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला याला 1 मिनिटभर अजून व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। आता या ठिकाणी कांद्याची पात व कोथिंबीर व्यवस्थित परतल्या गेली की आपल्याला यामध्ये काही पावडर मसाले ऍड करायचे आहेत। तर सुरुवातीला आपण यामध्ये पाव चमचा हळद पावडर यामध्ये ऍड करून घेतलेली आहे। त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला आणि आपण या ठिकाणी अर्धा चमचा भाजून बारीक केलेली धनेपूड यामध्ये ऍड करून घेतलेली आहे। या ठिकाणी तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, पण भरीत हे थोडंसं तिखटच चवीला छान लागतं। तर आता आपल्याला हे मसाले या पातीसोबत 2 मिनिट व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत। मसाले व्यवस्थित परतून झाले की त्यानंतर आता आपल्याला यामध्ये आपण जे वांग्याला व्यवस्थित असं मॅश करून ठेवलेलं होतं ते वांग्याचा जो गर आहे तो आता आपल्याला यामध्ये ऍड करून घ्यायचा आहे। वांग्याचा गर यामध्ये ऍड करून झाला की याला सुद्धा आपल्याला या मसाला आणि पातीसोबत व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। तर याला आपण 2 मिनिटे व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत, म्हणजे हे जे मसाले आणि पात आहे ती पूर्णपणे या वांग्याच्या गरामध्ये व्यवस्थित अशी मिक्स होईल। तर याला आपण 2 मिनिटे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता याला रंग अगदी छान आलेला आहे आणि याचा सुगंध पूर्ण घरामध्ये अगदी छान असा दरवळतो आहे। याला आपण मस्त भाजून घेतलेलं होतं त्यामुळे या भरिताला छान असा स्मोकी फ्लेवर आलेला आहे। आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की यामध्ये चवीनुसार मीठ ऍड करून घ्यायचं आहे। मीठ ऍड करून झालं की याला आपल्याला यामध्ये एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर 2 ते 3 मिनिटे आपल्याला याला मंद गॅसवरती व्यवस्थित असं शिजून घ्यायचं आहे। तर आता या ठिकाणी 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत आणि वांग्याचं भरीत सुद्धा व्यवस्थित असं शिजून तयार आहे। याला आपण ताजी कांद्याची पात वापरलेली होती, त्याचबरोबर लोखंडी कढईचा वापर केलेला होता, त्यामुळे हे भरीत जे आहे ते खायला अजूनच छान असं चवदार लागतं। चला तर मग या ठिकाणी आपलं हे जे भरीत आहे ते बनवून तयार आहे। याला चंपाषष्ठीच्या दिवशी रोडग्यांसोबत खाल्लं जातं। तर रोडगे म्हणजे नेमकी काय, जी आपण बाजरीची भाकरी बनवतो त्याच्याच आपल्याला या ठिकाणी पुरीसारख्या छोट्या छोट्या भाकरी बनवून घ्यायच्या आहेत। तर या ठिकाणी मी छान असे रोडगे बनवून घेतलेले आहेत। त्याला आपण जशा भाकरी भाजतो त्याप्रमाणेच आपण याला तव्यावरती व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे या ठिकाणी आपले रोडगे सुद्धा बनवून तयार आहे। तर मस्त गरमागरम रोडगे आणि त्यासोबत चटपटीत असं वांग्याचं भरीत खायची मज्जा खूपच वेगळी आहे। चला तर मग तुम्ही सुद्धा या चंपाषष्ठीला माझ्या या रेसिपीने एकदा भरीत रोडगं नक्की ट्राय करून बघा। तुमचं भरीत कसं होतं ते मला कमेंट करून नक्की कळवा। आजची ही रेसिपी आवडलेली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि ही रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा। चला तर मग अशाच नवनवीन व पारंपरिक रेसिपीसाठी तुम्ही अजूनपर्यंत माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज माझ्या या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा, म्हणजे माझ्या पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स या तुम्हाला लगेच मिळत राहतील। अशाच नवनवीन व पारंपरिक रेसिपीज सोबत आपण पुन्हा लवकर भेटू। तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू।